बीडमध्ये एका वकील महिलेला विषय आहे. बीडमध्ये एका वकील महिलेला मारहाण झालेली आहे. तिथं सरपंचांनी मारहाण केल्याचा आरोप होता आहे. प्रचंड मोठी मारहाण आहे. सिंधुदुर्गामध्ये जो खून झालेला आहे ना, त्याच्यावर सुद्धा अधूनमधून प्रश्न विचारा. बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे. बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत. त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. एवढं तुम्ही सांगतो. एक महत्वाचा विषय आहे. एक महत्वाचा विषय आहे. अमित शहा यांनी नुकताच रायगड दौरा केला आणि त्या दौऱ्यातला एक प्रसंग आहे ज्याची सध्या भाजपमध्ये खूप चर्चा आहे. रायगड दौऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळावर अमित शहा नतमस्तक झाले. मुख्य कार्यक्रम आटपला. त्यानंतर अचानक अमित शहा भावविशोष झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात हातात घेऊन कोणतीही सुरक्षा न घेता अमित शहा पुन्हा स्मृतीस्थळावर गेले आणि तिथे 5 मिनिटं शांत बसून राहिले. हे काय सुरू आहे हे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेलाही कळत नव्हतं आणि सर्व उपस्थितही अवाक झाले होते. एवढ्या गर्दीत अमित शहा फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच घेऊन ते शिवरायांच्या चरणी 5 मिनिटं वेगळे का बसले असावेत याबद्दल सध्या भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. नाही, ते एक नवीन बेबंदशाही नाटक त्यांनी जे तयार केलेलं आहे, बेबंदशाही. तर बेबंदशाहीचा हा एक पार्ट आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.